राजांना भेटाल तेव्हा त्यांच्या पायास स्पर्श करा. जी आबासाहेब. तुम्हाला अदब रीती माहीत आहेतच. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. दादाजी म्हणजे आजोबाच? होय तसा. शंभूराजे मोगलांच्या छावणीत जाण्याचं भय तर वाटत नाही ना तुम्हाला? आम्हाला कोणाचंही भय वाटत नाही. शिवाजी महाराजांच्या मुलात कोणाचे भय नसते. यशवंत सावध असावे शंभूराज. कोणी दिलेले काही खाऊ पिऊ नये. जी सावध चित्ताने झोपावे. जाग सुद्धा असावी. फार मोठी जबाबदारी. मनसबदार म्हणून जात आहात पण ओलीच आहात हे ध्यानात ठेवावे. प्रसंग तर मोठा बाका आलाय पण त्यातून निभावून गेले पाहिजे. रात्रभर डोळ्यास डोळा लागला नाही. तिसऱ्या प्रहरी गडाखाली कोल्हेपुरी सुरू झाली. मग उठलोच आम्ही. सारखे शंभूराजे ध्यानी येत होते. आमची ही गतीच झाली बाईची. कधी नाही. आणि आज शंभूराजे जाणार ते थेट मोगलांच्या छावणीत. मन ताऱ्यावरच राही ना. आम्हाला माहिती होतं तुम्ही नक्की रडणार. रडू येणार नाही तर काय हसू येईल का शंभूराज? अहो पण आम्ही आता 7,000 मनसबदार आहोत. आम्ही म्हणतो हे काय वय आहे का मनसबदार होण्याचं? आई साहेब का काळजी करता? आम्ही ओळखून आहोत त्यांना. स्वराज्य कब्जात यावे म्हणून जे नवकोटी चंडी यज्ञ करतात त्यांच्या कोणत्याच गोष्टीस